टॅमी ब्यूमॉन्टने मुद्दाम थ्रो थांबवला. फील्ड ऑब्स्ट्रक्शन वाद स्पष्ट केला. इंग्लंड वर्सेस इंडिया वुमेन्स ओडीआय सामन्यात टॅमी ब्यूमॉन्ट एका मोठ्या वादात अडकली आहे. कारण फील्ड ऑब्स्ट्रक्शन. इंग्लंडने हा सामना जिंकला, पण सर्वाधिक चर्चा झाली त्या क्षणाची जिथे ब्यूमॉन्टवर मुद्दाम थ्रो अडवण्याचा आरोप झाला. नेमकं काय घडलं मैदानावर, चला जाणून घेऊ. ब्यूमॉन्टने रन घेऊन क्रीजकडे धावत होती. त्याचवेळी इंडियन फिल्डरचा थ्रो थेट स्टंप्सकडे येत होता आणि टॅमीने डावा पाय वळवून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. इंडियन खेळाडूंनी जोरदार अपील केली ऑब्स्ट्रक्टिंग द फील्डसाठी. अंपायरने थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू घेतला, पण ब्यूमॉन्टला नॉटआउट दिलं गेलं. क्रिकेट रूल लॉ 37 ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. जर कोणताही फलंदाज मुद्दा फिल्डिंगमध्ये अडथळा निर्माण करतो, हात, पॅड, बॅट किंवा शरीर वापरून, तर त्याला ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड अंतर्गत बाद घोषित करण्यात येते. एक महत्त्वाचा मुद्दा, जर फलंदाज क्रीजमधले असला तरीही त्याने मुद्दाम फिल्डिंगमध्ये अडथळा निर्माण केला तरी त्याला आऊट दिलं जाऊ शकतं. पण या प्रकरणात अंपायर्सना वाटलं की ब्यूमॉन्टचा हेतू मुद्दाम चेंडू अडवण्याचा नव्हता, म्हणून तिला नॉटआउट दिलं. अनेक चाहत्यांनी मात्र यावर प्रश्न उपस्थित केले. जर हाच प्रकार एखाद्या इंडियन प्लेअरने केला असता तर त्याला कदाचित लगेच आऊट दिलं असतं. इंग्लंडने हा सामना सहजपणे जिंकला, पण टॅमी ब्यूमॉन्टचा या कृतीमुळे संपूर्ण सामन्याचं रूपच बदलून गेलं. तुमचं काय मत आहे? टॅमी ब्यूमॉन्टला आऊट द्यायला हवं होतं का? फील्ड ऑब्स्ट्रक्शनचा नियम योग्य पद्धतीने लागू झाला का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.